हा जो आहे हा गोल घुमट, याच ठिकाणी निजामशहा राहत असे। या गोल घुमटमध्ये एकदा बोललेला आवाज तोच परत 7 वेळा आपणास ऐकायला येतो। ही एकदम सुंदर आणि प्राचीन अशी वास्तू आहे। आपण याच ठिकाणी पायऱ्या बघू शकता। आता आपण या ठिकाणी वरती जाणार आहोत, त्या ठिकाणी जिथून आपण बोलणार आहोत। आता मी पायऱ्यांच्या दिशेने निघत आहे। हा जो खुफिया रस्ता आहे, खुफिया याला म्हणता येणार नाहीये, या ठिकाणाहून वरती असेच आता आपण आता आपण वरती आलेलो आहोत। या ठिकाणी एक सूचना देखील लिहिलेली आहे। या ठिकाणाहून संपूर्ण बिजापूर आपल्याला दिसते। आता आपण इथून अजून वरती जाणार आहोत। आता आपण वरती आलेलो आहोत। हे जे आहे हे बिजापूर, हे जे आहे हे गोल घुमट, ही जी वास्तू आहे ती अतिशय सुंदर, अतिशय छान आहे। तसेच ही खूप जुनी वास्तू आहे, आदिलशाह निजामशाह यांनी बांधलेली आहे। या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता संपूर्ण बिजापूर आपल्याला दिसते आहे। आता आपण या गोल घुमटच्या आतल्या भागात जाणार आहोत, जिथे एकच आवाज 7 वेळा घुमतो किंवा एकच आवाज 7 वेळा ऐकू येतो। या ठिकाणाहून 7 वेळा आवाज घुमतो। या महालात मी आलेलो आहे, हे तुम्ही बघू शकता किती मोठा प्रचंड आवाज आहे। या भिंतीतून जर बोललो आपण, या अशा प्रकारे तोंड लावून बोललो, राजा कुठं आहे, मी जे बोललोय ते तिथून समोर असणाऱ्या तो जो समोरचा दरवाजा आहे स्ट्रेट, त्या ठिकाणी भिंतीला कान लावलं तर तिथं देखील ऐकू येतं। हे बघा, आता मी जे बोलतोय ते सुद्धा तिकडे कोपऱ्यात ऐकू येत आहे। आपण त्या साईडला जाऊ। हा जो प्रचंड मोठा गोल घुमट आहे, तुम्ही बघू शकता, हा जवळजवळ 7 ते 8 मजली उंच आहे। एकदा टाळी जर वाजवली तर 7 वेळा ऐकू येते। खूप प्रचंड मोठे अशी ही वास्तू आहे, खूप मोठी वास्तू आहे। आता माझं नाव नाना आहे, त्याच्यामुळे मीच माझा आवाज मोठ्याने म्हणणार आहे, नाना 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 त्या ठिकाणी वरती आपल्याला आवाज येत आहे, मी बोलतो बघा, शाकीर। त्या ठिकाणी 7 वेळा आवाज या महालात घुमतो आहे। आता सध्या इथं खूप पर्यटक असल्यामुळे आपल्याला हा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही। ज्यावेळी इथे कोणीही व्यक्ती नसते त्यावेळी जेव्हा आपण शांत आवाजात जेव्हा बोलतो तेव्हा 7 वेळा ऐकू येते। आता देखील येते, पण इथे दुसरी जे पर्यटक आहेत ते बोलत असल्यामुळे सध्या येत नाहीये। हा प्रचंड मोठा घुमट आहे, ही प्रचंड मोठी अशी वास्तू आहे। तुम्ही इकडे खाली बघू शकता।
ही जी प्रचंड जी वरती एक उकाला एक बांधलेली एक दोरी आहे, त्या दोरीपासून ही जी दोरी आहे ती सरळ खाली बांधलेली आहे. असं म्हणलं जातं की त्या दोरीपाशी जो गोल आहे या गोलामध्ये सोने आहे आणि ते सोने निजामशाह शर्यत लावायचा की जो कोणी त्या ठिकाणाहून खालून इथून या दोरीने वरती चढेल असा सरळ आणि त्या ठिकाणी स्पर्श करेल, वरती त्या गोल ठिकाणी स्पर्श करेल, त्याला सोनं दिलं जात असे. असे पूर्वी काळी आदिलशाह असा करायचा. नाना नाना आपण बघू शकता 7 वेळा आवाज येत आहे इथे. नाना 7 वेळेस ऐकू येत आहे. हे बघू शकता अशी प्रचंड मोठी वास्तू आहे. हा जो दरवाजा आहे हा बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा हा घुमट आहे, खूप मोठा.